नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची कार्तिक एकादशी म्हणजेच देवउठणी प्रबोधिनी एकादशी कधी आहे, त्याचा उपवास कोणत्या दिवशी करावायचा आहे, ही एकादशी आपण कशी साजरी करावयाची आहे, कोणती सेवा करावयाची आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत. तसेच कार्तिक एकादशी कधीपासून सुरू होत आहे, ती कधीपर्यंत आहे, याची वेळ देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांमध्ये उपवास कधी करावायचा एकादशीचा या बाबतीत देखील संभ्रम आहे. तर आपण कधी नक्की उपवास करावायचा हे आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ व्रत असे मानले जाते. प्रत्येक एक वर्षामध्ये एकूण 12 एकादशी येतात. त्यापैकी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला विशिष्ट असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर कार्तिक एकादशी दिवशी देखील आपण सर्वांनी उपवास नक्की करावयाचा आहे. आणि या दिवशी चातुर्मासाची देखील समाप्ती होते. म्हणजेच विष्णू 4 महिने जे झोपी गेलेले असतात ते उठतात या दिवशी, म्हणून याला देवउठणी एकादशी असे देखील संबोधले जाते. तर या दिवशी आपण सर्वांनी काही नियम म्हणजेच काही आपले तामसिक विकार सोडून द्यावयाचे आहेत, राग सोडून द्यावयाचा आहे आणि सात्विक जेवणाला महत्त्व द्यायचे आहे. ही एकादशी 1 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. म्हणजेच या एकादशीचा उपवास आपण 1 नोव्हेंबर रोजीच करावयाचा आहे. देवउठणी एकादशी सर्वांनीच 1 नोव्हेंबर रोजी करावयाची आहे, शनिवारी. ही एकादशी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:12 सुरू होणार आहे. तर ती 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:32 असेल. त्यानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वैष्णव संप्रदायातील लोक 2 नोव्हेंबर रोजी एकादशीचे व्रत करतील. तर संसारिक जीवन जगणारे सर्व लोक 1 नोव्हेंबर रोजी या एकादशीचे व्रत करतील. या एकादशीनंतर द्वादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल. भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा शाळीग्राम, कृष्ण आणि तुळशीचा विवाह केला जातो आणि त्यानंतरच इतर लग्नांच्या मुहूर्ताला सुरुवात होते. म्हणून धार्मिक मान्यतेनुसार 4 महिन्याच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा सृष्टीचे कार्य हाती घेतात आणि भगवान विष्णूंचा विश्रांती काळ आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून सुरू होतो, जो कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीपर्यंत असतो. म्हणून या एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला जमेल तितकी श्री विष्णूंची सेवा करावयाची आहे. आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.